गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या डे 7च्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आपलीच व्हिडिओ नाही बघत तर मग लोकांकडून मी काय ठेवू अपेक्षा. हॅपी बर्थडे टू काय झालं तुला. इट्स अ बिग अचीवमेंट फॉर मी. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या डे 7च्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी चाललोय पहिले कॉलेजला आणि त्याच्यानंतर यशकडे थंबनेल बनवलं जायचं, कारण मी गेले म्हणजे जेवढे पण डेज आहेत आपले म्हणजे आता आजचं 7 डे तर 6 डेज पर्यंत मी जेवढे पण ब्लॉग अपलोड केलेत एकालाही थंबनेल नाही लावलंय, फक्त एकाला लावलेला ChatGPT वरून. तर जरा असा चांगला वाटला पाहिजे म्हणून मी जरा यशकडे जातो आणि थंबनेल पण एडिट करतो आणि नंतर डीमार्टला जायचंय. आणि आज आहे चेस्टचा वर्कआउट. तर चला आपण पहिले ओमकारची आंघोळ बाकी आहे. म्हणजे सकाळी मी त्याला 8 वाजता कॉल केलेला की भावा आपल्याला कॉलेजला जायचंय आणि आत्ता वाजले 10:30 तरी अजून त्याची आंघोळ नाही झाली. बाकी ठीक आहे, मी आता निघतो. मी गेल्याशिवाय त्याची काही आंघोळ होणार नाही लवकर. मी त्याच्या मागे लागल्याशिवाय होणारच नाही. मग आता मी जातो आणि भेटू आता पुढं. आता मी ओमकारकडे आलोय आणि मला केस पण कापायला जायचे, पण आज आहे मंडे, तर जर चालू असलं सलून तर केस पण कापून घेतो, नाही तर मग उद्याच कापतो. बाकी आता 10:30 पावणे 11 झालं. तर यशला 11चा टाईम दिलाय, तर यशकडे पण जातो आणि यशला भेटतो ना मेरी जान. तर गाईज मी आता यशकडे आलोय आणि यशला काम दिलं एडिटिंगचा. बाकी 5 दिवसानंतर भाऊ बॅक टू बदलापूर आलेला आहे. आणि मी सलूनमध्ये पण गेलेलो, सलून चालू आहे पण गर्दी एवढी आहे की जाऊ दे, संध्याकाळी नाही तर दुपारी जाऊ नाही का. आणि आता यश भाई तुला काय बोलायचं आहे का. मला काही बोलायचं नाही तसं, पण आपल्या वाईला रिग्रेट झालाय खूपच. कसल्या गोष्टीचं. की 30 दिवस त्यांनी ब्लॉगिंग सोडून हे केलं काय देसी वाईन्स मध्ये शॉर्ट्स व्हिडिओ बनवले. म्हणजे ब्लॉगिंग सोडून मी त्या देसी वाईन्स वरती शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचो, फनी कंटेंट बनवायचो. 3 महिने सॉरी 3 महिने. हा म्हणजे नोव्हेंबर मध्ये चालू केलेलं आपण. याच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी चालू केला, 8 नोव्हेंबरच्या दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यानंतर मग ह्यो चॅनलच बंद करून टाकलेलं. नाही तर आतापर्यंत जवळपास म्हणजे 150 ते 200 सबस्क्रायबर असते माझे. मला त्या गोष्टीचा रिग्रेट होतो. बाकी बोल काय बोलतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आता झालं ते झालं, तर याच्यावर प्रस्ताव करून काही फायदा नाही. पुढे चांगली सुरुवात कर, हा अजून पुढे असेल. कसं आहे, माणूस चुकतो कधी ना कधी, पण त्या चुकांमधूनच तो पुढे जातो. बरोबर आहे का नाही. इज्जत चुकी झाल्यावर समजतं माणूस का बाबा आपण चुकी केली, ती चुकी परत नको करायला. आणि बायला कळत नाही, रिग्रेट झालाय तो. नाही. माझं मन कसं इकडचं आहे, म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवरती जायला बघतो, पण समोरची फांदी तुटलेली आहे ते कळतच नाही मला इकडे. तेच ना. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. बाकी तुझा काय डायलॉग होता, झालं गेलं ते. ठीक आहे, तू एडिटिंग कर तुझी. तो आता थंबनेल बनवतोय आपला. गाईज मी आता जस्ट एक स्टेटस टाकला, म्हणजे ब्लॉग लाईव्ह झालाय ना आता 11:30 वाजले, तर मी स्टेटस टाकला. तर कालचा एक स्टेटस होता आणि हा मला विचारतो की हा कोणता व्लॉग आहे. तर मी बोललो की डे 4चा आहे. आणि मी याला विचारला की तू बघितलं नाही का. मग हा विचारात पडला, हो बोलू का नाही बोलू. आणि मग असा केला. म्हणजे आपलीच व्हिडिओ नाही बघत तर मग लोकांकडून मी काय ठेवू अपेक्षा. आणि हा भाई बघतो तर हा डायरेक्ट 2x मध्ये बघतो. ही खरी मैत्री. तिला मैत्री नाही बोलत. अरे बघतोस तर बघतो, माझ्या समोर बघतो 2x मध्ये. मला काहीतरी वाटतच जरा तू बघतोयस म्हणून, ते पण नाही. आणि हा तर विचारतो हा कधी ब्लॉग अपलोड केला. क्या जिंदगी आहे रे वा. काही जरा बिझी होतो मी, कालच मी आले गावावरून. तर आता याला काय सांगू, जरा खरं सांगितलं तरी ते खोटं वाटणार आहे, खोटं सांगितलं तरी खोटंच वाटणार आहे. त्याच्यापेक्षा तोंड मन ठेवलेलं बरं. तोंड ठेवलेलं बरं. आणि आमची आता बस आता डिमार्टला आलो. पीनट बटर घेतला, राऊंड ब्रेडचं घेतलाय आणि पीनट बटर घेतो आणि एक कॅलेंडर पण घ्यायचं. गाईज या दोनच गोष्टी घेतल्या, कारण ते नव्हतं इकडे, कॅलेंडर नव्हता. आणि भाई मी व्लॉग शूट करतोय, तर मॅनेजर येऊन मला बोलतो इधर व्लॉग शूट करना मनाई आहे, रेकॉर्डिंग करना मनाई आहे. ऑलराईट. सो गाईज आता मी निघलो जिमला जाण्यासाठी. आज ओमकार नाही आहे, तर आज मी क्लिप्स नाही शूट करू शकतात. बाकी आज चेस्टचा वर्कआउट
जर तिथं कोण असलं ओळखीचं तर मी क्लिप शूट करेन, नाही तर नाही करेन. ओके, ॲडजस्ट गाईज जिममधून घरी आलो आणि जो झोपलोय मी, तर आता मी फ्रेश होतो आणि आज बहुतेक यशचा बड्डे करायचा, म्हणजे होता 31ला, पण आजची तारीख आहे 5 तारीख. तर तो एवढे दिवस अवेलेबल नव्हता, आज अवेलेबल आहे, तर मग आजच करून टाकू तुझा केक कट. कारण आम्ही मित्र आहेत ना, असे आहेत ना की तो जर 31ला नसेल ना तर 2-3 तारखेला जरी असलं तरी बड्डे करून टाकतो आम्ही. ओंकार सोबत पण असाच केलेला आहे, प्रणव सोबत पण असाच केलेलं आहे. बाकी आता मी म्हणजे मी फ्रेश होतो आणि निघतो. जर करायचं असेल तर मग तिकडे जाऊ, नाही तर मग प्रणवची थोडी मजा घेऊ आणि व्हिडिओ एंड करून टाकू. तर आता मी फ्रेश झालो, आता मी जातो आणि बघतो काय बड्डे करायचं आहे का नाही करायचा. चला. तर गाईज वर्षातला आता पहिला सोमवार आहे म्हणून शंकराच्या मंदिरात आलो आहे आणि दर्शन घेतो. आणि त्या प्रणवने तो फोनच स्विच ऑफ केला, यायला फोनच नाही उचलत. बाकी ठीक आहे, बघू. यशचा बड्डे आम्ही दोघंच करू, याला जास्त पैसे टाकावे लागतील बिचाऱ्याला. हर हर महादेव. तर गाईज आता प्रणवच्या बिल्डिंगच्या इथं आलो आहे आणि यशकडे जाणार होतो केक घेऊन. तेवढा त्याचा म्हणजे मेसेज आला की प्रणव वायकर इज नाव अवेलेबल टू टेक युअर कॉल्स, रिसिव्ड युअर कॉल, इज नाव अवेलेबल टू रिसीव्ह युअर कॉल्स. तर मग आता इकडे आलोय आणि मी बसलोय, हा याची एडिटिंग करतो. आपल्या भावाचा पण BGMI चॅनल आहे, प्रमोट करतो. नाव सांग. ओंकार प्लेज. लवकर सबस्क्राईब करा. आपल्या भावाला पण पुढे जाऊ द्या. शॉर्ट व्हिडिओ टाकतो डेलीचे आणि डेली टाकतो का? मध्येच बंद होतो. ते कसं असतं ना, 4 दिन की चांदनी आहे फिर काली रात आहे, असं याचं आहे. माझं पण तसंच होतं. तर मी आता जरा ट्रॅकवर आलेलो आहे, तो पण येईल आपल्यासोबत राहून. माझ्यासोबत जेवढे पोरं राहतात ना ते खूप पुढे जातात. हा प्रणव गाणे पुढे जातात तेच कळत नाही. त्याच्यासोबत राहून मी पाठी चाललोय. तो डेंजर आहे, त्याचा विषय हार्ड आहे. जवळपास 1 तासानंतर यो आलाय. तोंड दाखवायचं जागा नाही ठेवले भावा तू. याच्या पुढं ना बोलवत नको जाऊ. 1 तासानंतर आलाय. किती थांबलो इथं बसून राहिलेलो भिकाऱ्यांसारखा. चला तिथे गोल्ड काय दाखवतो. ज्याच्याकडे गोल्ड असतो ना तो टायमाचा पक्का असतो. आता टॉन देऊ नको. चल गोल्ड. हा इकडे दाखव. मी बर्थडे साठी 30 रुपये दिला आणला. हे गाईच केक कसा आहे खतरनाक. कशाला आहे भाई तुम्ही यार? अरे बस क्या तू जान है अपनी. कधी झाला बर्थडे तुम्ही यार? हा ना पक्का. आता पुढचं बोलू का? हा. हे दोघांची पार्टी आता हे आपण मिळून देऊ ना पार्टी. मिळून नाही आता ताज पॅलेस. हा ताज पॅलेस. हे व्हिडिओ घे. चालू आहे तुमचा कन्व्हर्सेशन चालू द्या. बाकी यश भावा गाईस तुला यांनी मला सरप्राईज केलंय. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भावा. यांनी सरप्राईज केला मला डायरेक्ट. घरी कट करायचंय का इथंच करायचंय? कुठून चालेल मला काय? हे कुठं करायचंय कट? इथंच करायचं. ए कुठं कट करायचंय? बरं हे कुठे कट करायचंय? कट इथे. हा हे थांब रे, त्याला बोलू दे बोल. गाईज यांनी मला सरप्राईज केलंय. 31 तारखेला माझा बर्थडे होता, पण मी गावाला गेलेलो. तर आता यांनी मला सरप्राईज केलं. मस्त वाटलं. जरा रड ना यार आमच्या ब्लॉग मध्ये. मस्त वाटलं तर वेळेचं काम नाही. ठीक आहे चला. बाकी मस्त वाटलं. आता आपण केक कट करू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर यश. हॅपी बर्थडे. तो तूच का? तो तुझ्या नावाचं तूच का? तो तूच काढून टाक. हो आता समजलं का पूर्ण. भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गाईज प्रणव भावानी आपल्या डॉनला माखवलाय. दाखवला काय साखर? बर्थडे का? मी थोडासा खातो, बाकी तुम्ही खाऊन टाका. हे खाऊन टाक. नाही घरी रे, नाही घरी ना का इथंच का? तुम्हाला तुकडे बर्थडे कोणचा पण नक्की? हे काय
काकाला जाऊ मागवलाय काकाला. तू आजोबा दिसतो दादा काय? लवकरच एक नवीन न्यूज येणार आहे. प्रणवचं लग्न होणार आहे. मी लवकर साखरपुडा करतोय. पाणी घेऊन काहीच काय झालं तुला? गर्लफ्रेंड सोडून गेली. अरे पण मग असं रस्त्यावर कशाला बसायचा, ते पण डिमार्टच्या बाहेर. बाकी ठीक आहे गाईज, आता हा ब्लॉग एंड करून टाकतो. इथं पिझ्झा पण घेतलाय, आता घरी जातो. बाकी काय बोलतोस भावा? काय नाही, बाई बसला रस्त्यावर, काय बोलू आता. आपली स्टेप दे ना जरा, एक कर ना. थांब रे. असंच असतो आयुष्यात, गर्लफ्रेंड आली की मित्र वगैरे सगळे लांब जातात. त्यांनी मला ढकलला, आज छातीवर लात मारली माझ्या छातीवर. कशी माहिती का? नको घाल घाल, तू मार, माझ्या भावासारखं तू मार मला. तू मार रे त्याला, तू त्याच्या भावासारखा आहेस, मार. गाईज आमच्या सोबत जो आता तिसरा माकड होता तो गेला दुसऱ्या मित्रांसोबत, म्हणून मग आता आम्हीच फिरतोय दोघच जण PH ला. PH ला इथं पण लाईटी लावलं, मस्त काम केलंय. आणि आता हा ब्लॉग एंड करतो प्रणवच्या इथे. ऑलराईट तर गाईज, मी आता घरी आलो आणि भाई मला म्हणजे मी व्लॉगच एंड नव्हता केला. प्रणवला सोडलं, त्याच्यानंतर मी घरी आलो, मस्त टाइमपास करतो. मग नंतर समजलं की व्लॉग एंड करायचं. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि गाईज एक रिक्वेस्ट होती, मीन्स तुम्ही पूर्ण जर व्लॉग बघत असाल ना तर कमेंट करून मला सांगत जा की म्हणजे जर तुम्हाला वाटतो की एखादी गोष्ट माझी चुकले तर तुम्ही मला कमेंट करून सांगत जा की हां ही गोष्ट तुझी चुकले. तर इन नेक्स्ट पार्ट और इन नेक्स्ट व्हिडिओ आय विल ट्राय माय बेस्ट की मी ती गोष्ट म्हणजे तशी नाही करणार, ती चूक मी सुधारेन. बाकी मी आता जस्ट सबस्क्रायबर्स माझे चेक करत होतो, आता 76 झालेत. अँड इट्स अ बिग अचिव्हमेंट फॉर मी. इट्स अ प्राऊड फिलिंग फॉर मी की 76ची एक छोटीशी आपली फॅमिली आहे. कारण 0पासून स्टार्ट केलेला आणि 0 to 76 मीन्स एक छोटीशी आपली फॅमिली आहे यूट्यूबची. बाकी ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.